राधानगरी धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे खुले। गेली 2 दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर कोल्हापुरातील पूर परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे। 48 फूटहून अधिक पाणी पातळी वाढल्याने पूर आला, पण गेली 2 दिवस पावसाने थोडीशी विश्रांती घेत पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली। ती आज 43 फूट इतकी आहे, पण काल रात्रीपासून धरण क्षेत्रात राधानगरी धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस। धरणाचे 7 दरवाजे उघडले। पावसाने जोरदार मुसंडी मारल्यामुळे आज सकाळी 5:50 राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे भोगावती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे खुले झाल्याने व भोगावती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढत चालली आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।